लक्ष्मण हाके यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत देखील ढासळत चाललेली आहे। जालना जिल्ह्यातली घनसावंगीचे ते रहिवासी आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी ओबीसी आंदोलनासाठी लढा दिलेला आहे। वाघमारे साहेब, आज जरांगे असं म्हटलेत की सरकारने जर आमची मागणी ऐकली नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार। जवळपास 127 मतदारसंघाचा तर सर्वे देखील त्यांचा झालेला आहे। लढू द्या, त्यांनी का निवडणूक लढवण्याने त्यांना काही फायदा होणार नाही। त्यांना कुठंतरी काय होतं, बैलगाडी घालून एखादं कुत्रं चाललं म्हणजे त्यांना वाटतं हे मी पूर्ण सरकार मीच बनवलं आहे। हे भाजप सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि म्हणून लोकांनी भाजपच्या विरोधात रोष व्यक्त केला आणि इंडिया आघाडीला बहुमत दिलं आणि यांना असं वाटलं की बाबा मीच यांना हे केलं। यामध्ये खरा श्रेय इंडिया आघाडीला निवडून देण्याचं श्रेय आणि भाजपला हरवण्याचं श्रेय कोण असेल तर मुस्लिम आणि दलित समाज आहे। बरं, आता ही सगळी गोष्ट असताना समजा की कुठेतरी ओबीसींचं मतांचं विभाजन म्हणा किंवा मतांच्या बाबतीत ते कुठेतरी एकत्रीकरण दिसत नाही। पॉलिटिकली कुठं प्रेशर पडत नाही का? ओबीसींचं मताचं एकत्रीकरण झालेलं होतं। फक्त एकच सांगू शकतो, ज्या ज्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा दोन उमेदवार, दोन वेगवेगळ्या समाजाचे उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे असल्या त्या ठिकाणी मराठ्यांनी थोडं एकजुटीने मतदान केलं आणि जरा जास्त टक्केवारीने मतदान केलं आणि ओबीसी समाज थोडा विखुरलेला आहे। काही कामानिमित्त बाहेरल्या जसं पुणे असेल, औरंगाबाद वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त गेलेला गरीब समाज असल्यामुळं तो ह्या लोकसभेची निवडणूक इजी घेत असतो। तर त्यानिमित्त ग्रामपंचायत निवडणूकसारखं त्यांना काही कोणी आणत नाही, काही नाही, त्यामुळं ते काही जास्त आले नाही। त्यामुळं ओबीसीच्या मताची टक्केवारी घसरल्यामुळं आणि मराठ्यांना मुस्लिमांचं फुकट मतदान मिळालं आणि दलितांचं सुद्धा इंडिया आघाडीला म्हणजे फुकट मतदान मिळाल्यामुळं यांना त्या जागा निवडून आणता आल्या। जरांगेंचा असा पण एक दावा आहे की मुस्लिम, दलित आणि लिंगायत अशी एक वज्रमुठ बांधणार आणि विधानसभेला सामोरे जाणार। म्हणजे फक्त जरांगे असं करणार, मराठा माणसं निवडून आणणार आणि दलित, लिंगायत आणि मुस्लिमांना पाडणार। कारण की ह्या लोकसभेच्या निकालातूनच स्पष्ट झालेलं आहे। यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा यांना भेट दिली होती आणि पाठिंबा दिला होता आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांना एकत्रित निवडणुका लढू म्हणून बी शब्द दिला होता। परंतु त्यांनी त्यांना सुद्धा म्हणजे एक चॉकलेट देण्याचं काम केल्यासारखं केलं आणि आदरणीय बाळासाहेबांचं डॉक्टर बाबासाहेबांचे नातू असणारे ज्यांना जरांगेंनी फसवलं, जर जरांगेला दलिताविषयी आस्था असती तर बाळासाहेब आंबेडकरांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी सभा घेतली असती आणि जर याला मुस्लिम समाजाचा गठ्ठा बनवायचा असता आणि मुस्लिम समाजाविषयी आस्था असती या जरांगेला तर त्यांनी इम्तियाज जलीलला सुद्धा निवडून आणलं असतं। तिथं सुद्धा त्यांनी जातीवाद करून म्हणजे इंडिया आघाडीचा नाही, तिथं महायुतीचा उमेदवार निवडून आणला कारण की याला फक्त मराठा निवडून आणायचा। जरांगे काही इतका मोठा नाही, जरांगेनी कुठलं श्रेय घ्यायची गरज नाही। हे श्रेय पूर्ण मुस्लिम आणि दलिताला जाते आणि ओबीसीनं मताची टक्केवारी कमी असल्यामुळे 6 तारखेपासून मनोज जरांगे मराठवाड्यामध्ये शांतता जनजागृती रॅली काढणार। आता याला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं, शांतता जनजागृती मानलेलं। आतापर्यंत पूर्ण राज्य पेटून दिलं आणि जे लोक एका ताटात जेवत होते, सर्व समाज एका ताटात जेवत होता, एकमेकासोबत राहत होता, त्या समाजामध्ये अतिशय भांडणं लावून देण्याचं काम कोणी केलं असेल तर या मनोज जरांगेने केलेलं आहे। एकूणच नवनाथ वाघमारे जे आंदोलक आहेत त्यांचा देखील आरोप मनोज जरांगेवरती आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।